भक्त हो. आचार्य या प्रकरणाची 32 वचने आपली झालेली आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण 33व्या वचनापासून बघणार आहोत. आजचं वचन आहे, अनंतु सामाये तेथ आणि कु न सामाये, आणि कु सामाये तेथ अनंतु न सामाये, का अनंतु तो अनंतु की. स्मरण सारोळा आपला या ठिकाणी सुरू आहे. या स्मरण सारोळ्याची एकूण 7 वचने आहेत. त्यातलं हे 7वं वचन आपण आज बघतो आहोत. इथून पुढे वैराग्य दंडिकेची वचने सुरू होतील 34व्या वचनापासून. या ठिकाणी आपण नामस्मरणाची वचने पाहिली आणि स्वामींनी सांगितलेला आचार या ठिकाणी बघितलेला आहे, आणि तो आहे नामस्मरण. नामस्मरणाने परमेश्वराची प्राप्ती होते हे आपण नामाचे 10 अध्याय या संदर्भामध्ये आपण त्या वचनांमध्ये ते बघितलेलं आहे. अस्थिपरीमध्ये सुद्धा देवता स्मरणे हे नामाचं महत्त्व यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा स्वामींनी जी वचनं सांगितलेली आहेत आचारामध्ये 27व्या वचनाक्रमापासून तर 33व्या वचनापर्यंत हा स्मरणाचे समूह, वचनांचा समूह या ठिकाणी आपण पाहिला. हे देखील तैसे आठवीजे, म्हणजे परमेश्वराला पाहिलं तसंच आपल्याला आठवायचं आहे. म्हणजे असन्निधान स्थित जो पुरुष आहे, जे साधक आहेत, त्यांनी आचरण कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. एरवी आपल्याला खूप काय काय वेगवेगळे विधी सांगितल्या जातात, आचरण सांगितलं जातं, हे करा ते करा ते करा. परंतु नेमकं स्वामींनी नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे. आपल्याला कसं असतं की या बाबांनी सांगितलेलं ते ऐकतोय, त्या बाबांनी सांगितलं ते ऐकतोय, त्या बाबांनी सांगितलं ते ऐकतोय, आणि बाईसांच्या बाबांनी काय सांगितलेलं आहे याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते लक्ष जाप्यच सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं जे लक्ष आहे ते परमेश्वर असलं पाहिजे. लक्ष जाप्य म्हणजे परत आपण थोडं त्याच्यामध्ये वेगळं घेऊ शकतो की लक्ष जाप्य म्हणजे 1,00,000 नामांचं स्मरण असं सुद्धा नाही. लक्ष जाप्य म्हणजे तुमचं लक्ष काय आहे, लक्ष म्हणजे साध्य, त्याचं जाप्य म्हणजे त्या परमेश्वर हे आपलं जर का लक्ष असेल तर त्या परमेश्वराचं आपण काय केलं पाहिजे, जाप्य केलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराला आपण आठवलं. पण एवढाच विधी आपल्याला असन्निधान स्थित पुरुषांना, साधकाला सांगितलेला आहे. त्यानंतर पुढे मग सेवादास्य विधी असेल, 7 आटन विजन भिक्षाभोजन हे 7 विधी असतील, किंवा मग संघ सांगत भेट शुश्रूषा हे 4 निमित्त विधी असतील. परंतु याच्या व्यतिरिक्त म्हणून आपल्याला काही वेगळं सांगितलेलं नाहीये. स्वामींनी सांगितलं हे देखील तैसे आठवीजे. आणि मग कसं आठवायचं तर नाम, लीळा आणि मूर्ती आणि चेष्टा अशा पद्धतीने तुम्हाला परमेश्वर आठवायचा आहे. मग सगळे जणांचं स्मरण सारखंच असेल का? आमचं भटोबासाने एवढं स्मरण होऊ शकेल का? स्वामींनी सांगितलं स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण, म्हणजे तुमचं स्मरणामध्ये भेद असू शकतो. एखाद्यापेक्षा कमी स्मरण तुमचं होतंय म्हणून तुम्ही खचून जाऊ नका की तेवढं आपल्याला होणार नाही, मग आपलं काही लेखी लागत नाही, असं काही नाही आहे. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं तुम्ही करा. अष्टप्रहर, 6 प्रहर, किंवा 1-2 प्रहर, किंवा 1 प्रहर, असं काही जे जमेल ते तुम्ही केलं पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये भेद आहेत. मग याच्या व्यतिरिक्त आपल्याला मुख्यत्वे स्मरण म्हणजे ईश्वर विसरण्याचे ठिकाण असं कुठलं आहे की ज्या ठिकाणी आपण नामस्मरण हे केलंच पाहिजे. तर सांगितलं की तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वराची व्हावा किंगा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला देव आठवल्याच गेला पाहिजे. आणि मग जी व्यक्ती अशा पद्धतीने परमेश्वराचं आठवण चिंतन करते त्या व्यक्तीविषयी परमेश्वराचा तोष कसा आहे न, स्वामी म्हणतात की ऐसे होय ऐसे म्हणजे, म्हणजे परमेश्वर त्याच्याविषयी प्रसन्न आहे की अशाच प्रकारे नामस्मरण केलं पाहिजे. आणि मागील वचनामध्ये आपण बघितलेलं होतं की स्वामी सांगतात की 1-2 वेळा याटे आठवीजे, म्हणजे
त्या वचनाच्या संदर्भामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये पूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे या वचनाचं, आणि ते परमेश्वराला आठवायचं आहे. आणि मुख्य या वचनाचं सांगितलेलं आहे की वंद्यू दिवस जाऊ नये दिजे. म्हणजे या वचनातलं महत्त्वाचं पद हे आहे की वंद्य दिवस म्हणजे व्यर्थ दिवस जाऊ देऊ नका. जसं ज्याचं हातावर पोट आहे, ज्याचं रोज काम केल्यानंतरच त्याला खायला मिळणार संध्याकाळी, असा जो व्यक्ती आहे ना, तो आपला दिवस कधी वंद्य जाऊ देत नाही. त्याला सुट्टी बिट्टी असं काही नसतं बरं का, रविवार वगैरे शनिवार काही सुट्टी नसते त्याला. त्यांचं रोज काम तर पैसे आणि तर मग संध्याकाळी जाऊन काहीतरी आणायचं. त्याला विचारा वंद्य दिवस जाणं म्हणजे काय असतं, तो तुम्हाला बरोबर सांगू शकतो. तसं आपलं सुद्धा नामस्मरण हे आपलं मुख्य हे आहे, साधन आहे. तर ते आपण जर का त्या दिवशी एखाद्या दिवशी नाही केलं तर तो दिवस वंद्य गेला, वांझ गेला. आणि तसं जर का गेलं तर त्याच्यामुळे परमेश्वराला खंती त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून आपण ही एकूण 32 वचने पाहिलेली आहेत. आपण 27 ते 32 आजच्या सत्रामध्ये 33 क्रमांकाचं वचन घेतो आहोत आपण. अनंतु सामाय तेत अनिकुन सामाय. आता वंद्य दिवस जाऊ देऊ नये का म्हणून अनंतु सामाय, व्यर्थ दिवस जाऊ देऊ नये म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला देवाला आठवायचं आहे. आता प्रत्येक दिवशी का आठवायचं? एखाद्या दिवशी जर का समजा सुट्टीचा दिवस आहे, मग त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवधर्म करायचा, आठवड्यातनं एकदाच. काही काही गोष्टी अशा असतात की आपण 4 दिवसातनं किंवा 8 दिवसातनं अशा ते करत असतो. तर मग अशा पद्धतीने जर का आपण एकाच दिवसात महिन्याच्या एका दिवशी फक्त देवदेव करायचं चांगला, मग नंतरच्या मधल्या काळात नाही केलं तरी पण चालेल. रोज रोज देवदेव का करायचा? जर का आपण एक दिवस जरी देव नाही केला किंवा देव नाही आठवला तर काय होऊ शकतं? लहान मुलगा असतो, तुम्ही त्याला रोज त्याचं हे केलं, जतन केलं त्याचं, पण एक दिवस जर का तुम्ही उन्हातनं फिरून आणलं, बाहेरून फिरून आणलं त्याला, तर लगेच तो आजारी पडणार. म्हणजे काय? फक्त एकच दिवस तुम्ही काळजी नाही घेतली तर लगेच त्याची तब्येत बिघडून जाते. मग ते ऊन असो, थंडी असो, पाऊस असो, कुठलंही वातावरण असो, त्याला तुम्ही जर का ते त्याच्या डोक्यात टोपी बिपी न घालता त्याला फिरून आणलं की लगेच तो आजारी पडणार. मग एवढ्या दिवस काळजी घेतल्याचा काय उपयोग? एवढ्या दिवस काळजी घेतल्यामुळे अविधी घडला नाही. तसं रोज आपण स्मरण करतो, मग आपण म्हटलं एक दिवस नाही केलं तर, म्हणजे काही लोक असे पण असू शकतात की जे फक्त एकाच दिवशी, आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकाच दिवशी देवदेव करायचा, असे सुद्धा असू शकतात, बाकीचे दिवस नाही करायचं. काही लोक रोज देवदेव करतील पण ते म्हणतील की आजच्या दिवस सुट्टी घेऊया देवाचं, आज काही नामस्मरण नाही करायचं, देवपूजा नाही करायची, काही वाचायचं नाही. तर दोन्ही चालत नाही. तुम्ही महिनाभर काय करायचं नाही, एकाच दिवशी करायचं हे पण नाही चालत, आणि महिनाभर करायचं पण एक दिवशी करायचं नाही हे पण नाही चालत. म्हणजे तुम्ही ठरवू नाही शकत असं की एक दिवस नाही करायचा देवधर्म. दोन्ही गोष्टी घातक आहेत. की तुम्हाला थोडासा सुद्धा अविधी जर का घडला तर एका दिवसामध्ये, नेमकं ज्या दिवशी तुम्ही देव करणार नाही त्या दिवशी तुम्ही काय करणार? मोकळं राहणार. जे डायटिंग करतात ना ते महिनाभर एकदम हे खा, उकडलेलं खा, बिना मिठाचं खा, बिना साखरेचं खा, असं सगळं चालतं. त्याची सगळ्याची कसर ते एक दिवस सुट्टी घेतात, त्या दिवशी काही खायचं, मग सगळं खातात आणि ते पूर्ण महिनाभराच्या डायटिंगची वाट लावून टाकतात. ते तसं आहे. तुम्ही महिनाभर जरी देव केला पण एक दिवस जर का तुम्ही देवाशिवाय राहिलात तर काय होईल? तुम्हाला अविधी घडू शकतो की आज तर नामस्मरण करायचं नाही आहे, मग आज काय करायचं? आज काहीतरी अन्यच करायचं, धार्मिक करायचंच नाही. मग तुम्ही जेव्हा अन्य काहीतरी कराल त्यावेळेस काय होईल? तुम्हाला अविधी घडायला सुरुवात होईल. म्हणजे तुमच्याकडनं अविधी घडू शकतो त्यावेळेस. आणि जर का अविधी घडला, एक जरी अविधी घडला तरी तो पुढच्या अविधीला जन्म देत राहतो. अविधी ते प्रसवे, एक अविधी दुसऱ्या अविधीला जन्म देत असतो. आणि म्हणून आज जर का तुम्ही नामस्मरण नाही केलं तर काय होतं की उद्या सुद्धा इच्छा होत नाही. आणि जर का 8 दिवसाचं अंतर पडलं
तर त्याच्यानंतर कमीत कमी 7-8 महिने तुमचं नामस्मरणावर तुम्ही कधीच येत नाही परत. खूप वेळ लागतो नामस्मरणावर परत आरूढ होण्यासाठी, खूप वेळ लागत असतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी जे वंदे दिवस जाऊ नये दिजे हे सांगितलेलं आहे, ते का सांगितलं ना, अनंतु सामाय तेथ आणि कुन सामाय. तुम्ही जर का वंदे दिवस जाऊ नाही दिला, रोज जर का देव आठवला, रोज जर का अनंत परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये जर का स्थित आहेत, तर मग तेथ आणि कुन सामाय म्हणजे इतर गोष्टी तुमच्या मनामध्ये किंवा विचारांमध्ये किंवा आचारामध्ये, बोलण्यामध्ये त्या सामावणार नाहीत. आता तुम्ही गाठी करताय, तुम्ही ठरवलं की 1 तास गाठी करायची आहे, म्हणजे तुम्ही 1 तास नामस्मरण चालू, पण तेवढ्या वेळात तुम्ही काय बोलता का? अनंतु सामाय म्हणजे अनंतु परमेश्वर तुमच्या त्या हृदयामध्ये आहे किंवा वाचेमध्ये आहे, शब्दाद्वारे तुम्ही त्यांचं नाम उच्चारण करत आहात. आता या वेळात तुम्ही दुसरं काही आणि कुन सामाय म्हणजे इतर कुठल्याही गोष्टी बोलणार नाहीत. कोणी काही विचारलं तरी तुम्ही गाठी दाखवणार स्मरण चालू आहे म्हणून, म्हणजे अनिक न सामाय. ही काळजी आपण जर का रोज घेतली तर रोजच आपल्याकडनं अविधी होणार नाही. म्हणजे आपण देव करतो आहोत म्हणून जर का आपण गाठी नामस्मरण चालू आहे आपलं, तर आपण कोणाला शिवी देऊ का? नाही, कारण की त्या मुखाने आपण नाम घेतोय, म्हणजे आपण एकदम शुद्ध राहू. सकाळचं जर का विधी तुम्ही नामस्मरणाचा विधी योग्य प्रकारे केला असेल तर दिवसभर तुमची इच्छाच होणार नाही कोणाशी वाईट बोलायची, कुणाला वाईट बोलायची, कुणाची निंदा करायची इच्छाच होणार नाही. म्हणजे हा एक फायदा आहे. अनिकु सामाय म्हणजे एक तर आपण एका वेळासाठी आपण घेतो आहोत. जसं आपण एखाद्या मंदिरात गेलेलो असू आणि तिथे बसलेलो किंवा सत्संगाला आपण आलेलो आहोत, म्हणजे आपण तेवढ्या वेळ आपल्यामध्ये अनंत परमेश्वर सामावलेला आहे, आपण सामावून घेतलेलं आहे त्यांना. तेवढ्या वेळामध्ये तुम्ही कोणाशी भांडणार नाही, वाद करणार नाही, काही नाही, एकदम शांत. एरवी माणूस कसा असो, तो रागीट असो काय असो, ते देवरासमोर बसलेला असेल, त्याची पूजा चालू असेल, अन्य काय असं ना, तो तेवढ्या वेळ काही दुसरं बोलत नाही. काही फोन बिन आला तरी तो नाही सांगतो वगैरे, लोक आले की बसून ठेवतो. म्हणजे काय आहे, अनिक न सामाय म्हणजे त्या वेळामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला तुमच्या हृदयात वगैरे कशामध्ये प्रवेश मिळत नाही. परमेश्वर समाविष्ट झालेल्या म्हणजे आठवल्या जातो आहो. आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःच एक तुमची मनस्थिती झालेली असते की आत्ता काही नाही. कोणी जरी काय हे करत भांडण असं, मंदिरात आहोत आपण, आता काही भांडायचं नाही, काही बोलायचं नाही आपल्याला, म्हणजे हे आपण बोलून मोकळे होतो. आणि अशा पद्धतीने मग या ठिकाणी आणि पुन्हा सामाय म्हणजे आपण हे काही तासांसाठीच घेतलंय, परंतु एका दिवसाचं पण होऊ शकतं. सकाळी तुम्ही देवधर्म चांगला केलेला असेल तर दिवसभर तुम्हाला असं वाटेल की नाही आज पोथीपान चांगलं वाचलेलं आहे, आपण दिवसभर वाईट घालवायचं नाही, आपण कोणाबद्दल भांडण करून म्हणा वगैरे. हे झालं एका दिवसाचं झालं. एका आठवड्याचं पण होऊ शकतं. तुम्ही जर का एका दिवशी सुट्टीच्या दिवशी सिन्नर वगैरे कुठल्या स्थानाला जाऊन आलेला असाल, नामस्मरण त्या ठिकाणी केलेलं असेल, लीळा तिथली आठवल्या असतील, सगळ्या 10 महिने स्वामी त्या ठिकाणी होते, तर तुम्ही जर का तो एक दिवस देव करून आलात तर तुमचं आठवडाभर त्याच विचारात असतं, आम्ही सिन्नरला गेलेलो, मग स्मरण झालं तिकडे, हे झालं. म्हणजे तो कमीत कमी 4-5 दिवस तरी तुमच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात. जर का तुम्ही आठवडाभर जर का केलात, जर का तुम्ही आठवडाभर 8 दिवसाची गाडी यात्रा करून आले तुम्ही, तर कमीत कमी 1 महिना आपला यात्रेचा पसारा जो आहे तो तसाच असतो. तिकडून आलेला प्रसाद बघितला की आठवतं, ते कपडे, ते बॅग, तर तिकडून आल्यानंतर 8 दिवस तर बॅग तशीच असते, जिकडे ठेवायची तिकडे ती ठेवल्याच जात नाही. म्हणजे हे सगळा माहोल असतो तो कमीत कमी 1 महिना तरी तो माहोल तसाच असतो. किंवा ते पुन्हा आपण ते लोक भेटले की पुन्हा चर्चा होते आपली की आपण हे स्थान केलं, ते स्थानाचं नावच आठवत नाहीये, ह्याच्यानंतर कुठलं स्थान केलं, तिथे किती स्थानं होते, तिथली लीळा काय होती, हे सगळं चालतं. जर का तुम्ही 1 महिना पूर्ण देवधर्म जर का व्यवस्थित केला तर कदाचित शक्यता आहे की पुढचे 11, 12, 10 महिने तुमच्या मनामध्ये ते राहणार असू शकतं. अशा पद्धतीने 1 वर्ष जर का तुम्ही चांगला देवधर्म केला तर पुढचे कितीतरी वर्ष जे आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षी जर का तुम्ही देवधर्म वर्षभर 365 दिवस जर का चांगल्या प्रकारे करत असाल, फक्त एक विशिष्ट महिन्यातच देवधर्म करायचा नाही आहे, पूर्ण 12 महिने देवधर्म आपल्याला करायचा आहे, तर मग काय होईल, आयुष्याचे प्रत्येक वर्ष जो आहे तो तुमच्यासाठी एकदम चांगलाच असणार आहे.
आणि जर का अशा पद्धतीने एक जन्म आपण जर का ईश्वराला देऊ शकलो तर याचा आनंद कोणाला होणार आहे? परमेश्वराला होणार आहे. म्हणजे आता आपण बघितलं की अनेक सामाय, अनंत सामाय म्हणजे अनंत परमेश्वर समाविष्ट जर का तुमच्या हृदयामध्ये 365 दिवस असेल तर पूर्ण तुमचं आयुष्य ईश्वराला समर्पित असल्यासारखं आहे. आणि पूर्ण जर का ईश्वराला तुम्ही समर्पित असाल आयुष्यभर तर ते तर अनेक न सामाय म्हणजे इतर कुठल्याही अविधीचा प्रवेशच त्याच्यामध्ये होणार नाही. आमचे आचार्य भटोबास सिन्नरला आमच्या स्वामींची आणि त्यांची भेट झाली आणि त्या दिवशी स्वामींनी त्यांना म्हटलं, आता येथून तुम्हा सित्यांतर किंगा, आता तुमच्यामध्ये इथून बदल होत राहणार आहे. म्हणजे तिथून त्यांनी जो अनंत परमेश्वर त्यांच्यामध्ये समाविष्ट झाला, कधी ते म्हणाले की हे ईश्वर असतील तर माझं भलं होईल. तर आम्ही कितीक लोकांची उष्टी खाल्लेली आहेत, हिसकावून खाल्लेलं आहे, पण हे जर का ईश्वर असतील तर माझा फायदा होईल. आणि त्यांनी ते तांबळ प्रसाद ग्रहण केला. त्यांना आनंद स्थितीचा संचारही झाला आणि त्यांना फरकही जाणवला आणि त्यांना प्रतिती एक प्रकारे तिथेच आलेली की हे परमेश्वर आहेत अशी काहीतरी त्यांना जाणीव तेव्हा झालेली. बोध त्यांना नंतर झाला संगमेश्वरला, परंतु या ठिकाणी त्यांना ही जाणीव ही कुठेतरी काहीतरी त्यांना कल्पना आलेली आहे. आणि त्या दिवशी जे परमेश्वर त्यांच्या हृदयामध्ये सामावले असतील, अंशरूपाने म्हणा किती जे प्रमाण असेल त्यांचं ते, आणि तिथून मग पुढे बदल होत होत गेला. म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व त्यांच्या हृदयातलं वाढत 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 गेलं. तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं अस्तित्व वाढत वाढत गेलं पाहिजे. एक वेळ अशी येईल की तुमचं हृदय कमी पडेल, परमेश्वराचं स्वरूप त्याच्यामध्ये सामावू शकत नाही, कारण परमेश्वर अनंत अगाध असे आहेत. मग ते स्वरूप काय आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण मावू शकत नाही, आपलं हृदय कमी पडेल. मग काय होईल? परमेश्वर स्वतःच्या हृदयात तुम्हाला सामावून घेते. पहिली जो क्रम आहे तो तुम्हाला करायचा आहे की तुम्हाला परमेश्वराला स्वतःच्या हृदयात सामावून घेण्याचा जो काही कड आहे तो तुम्ही केला पाहिजे आधी. जेव्हा ती जागा कमी पडेल हृदयाची तेव्हा परमेश्वर स्वतःच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सामावून घेणार आहेत. आणि त्या ठिकाणी मग भटोबासांच्या बाबतीमध्ये आपण हा विषय बघितला की त्यांनी तो परमेश्वर हृदयामध्ये सामावला आणि त्याचं प्रमाण एवढं वाढलं एवढं वाढलं एवढं वाढलं की स्वामी गेल्यानंतर सुद्धा ते त्याच विचारामध्ये असायचे. अष्टोप्रहर स्मरण भटोबासांचं घडत होतं. परमेश्वराच्या त्या चिंतना व्यतिरिक्त, जसं भटोबासांनी म्हटलं, श्रीप्रभूंच्या सेवेव्यतिरिक्त माहीम भट्टांना दाखवून द्या कोणी पण, त्यांना मी महावाक्य निर्वचन निरूपण करेल. म्हणजे एवढं होतं की ते 24 तास श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये असणार आहेत माहीम भट्ट, म्हणून तर भटोबास म्हटले. आणि तसंच भटोबास पण होते की ते 24 तास आमच्या स्वामींच्या नामस्मरणामध्ये असायचे. त्याच्यामुळे काय झालं की अनेक न सामाय, आणि कुठल्याच गोष्टी त्यांच्यामध्ये समाविष्टच झाल्या नाहीत. आमच्या स्वामींनी भटोबासांना पाठवलं, निघा इथून जा. कुठे जायचं? म्हटलं ते आम्हाला माहिती नाही कुठे जायचं, निघा नाही तर अशा ठिकाणी टाकून देऊ की परत आमची तुमची भेटच होणार नाही. ते म्हणाले हे सगळं सोडून आलो स्वामी आता ठेवायला तयार नाहीत, कुठे जायचं? मग त्यांनी म्हटलं की दादोसांकडे जाऊ. ते तर कसे आहेत, अविधी अनिष्ट आहे. आईकडे जायचं किंवा प्रपंचात जायचं किंवा दादोसांकडे जायचं हे अविधी अनिष्ट आहे. मग कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे गेले ते? श्री प्रभू बाबांकडे गेले, रिद्धपूरला. का गेले? रिद्धपूरला जाण्याचा विचार काय आला? आपल्याला जर का आपण समजा ज्या आश्रमात राहतो त्या आश्रमातनं जर का आपण काढून दिलं, आपल्याला आपण दीक्षित आहोत, तर आपण कुठे जाणार? आपल्याला लगेच आठवेल माझं घर आहे ठाण्याला, लगेच आपण इकडे गाडी पकडली की लगेच इकडेच येऊ आपण. परंतु भटोबासांना तसं नाही वाटलं का? वाटलं त्यांना पण, परंतु क्रिया नाही घडली. अनेकांचा विचार केला त्यांनी, दादोसांचा पण विचार केला, आईचा पण, प्रपंचाचा पण विचार केला, पण ते सामावलं नाही त्याच्यामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये. का? कारण की आधीच अनंत परमेश्वर त्यांच्यामध्ये सामावलेला आहेच. अनंत परमेश्वर सामावलेला असल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये अनंत परमेश्वर सामावलेला असल्यामुळे अनेक जे काही जीवदेवता प्रपंचापैकीचं जे काही असेल ते काही सामावलं नाहीत. विचार आला फक्त,
विचार येणं काही गैर नाही, तुम्हाला तुमच्या घरची आठवण येणं काही गैर नाही, परंतु त्या घरच्या आठवणीला तुमच्या हृदयात स्थान नाही भेटलं पाहिजे. जसं तिथे सांगितलेलं आहे की स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य आणि संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य. तर ह्या शेवटच्या पदाचा अर्थ सांगतात की संबंधियाचा संबंध म्हणजे नातलगांचा जो काही आठवण आहे त्यांच्या बाबतीमध्ये सांगितले की दुरूनही अंतःकरणीनं आठवावे, आठवावे परंतु अंतःकरणीनं आठवावे. आठवलं तर जाणारच आहे, जीव स्वभाव आहे, पण त्यांना अंतःकरणात जागा नाही दिली पाहिजे तुम्ही. कारण की आता अंतःकरणामध्ये कोण आहे? परमेश्वर आहे. आणि जर का अंतःकरणात परमेश्वर असेल तर तुम्हाला अंतःकरणात ते आठवणारच नाही, तुम्हाला प्रपंच आठवणार नाही. जर का तुम्ही परमेश्वराला समाविष्ट असेल, तुमच्या हृदयात जर का प्रपंचाची आठवण येत असेल तर समजायचं अनंत परमेश्वर काही सामावलेला नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण आपल्या घरापासून लांब गेल्यानंतर मुलाबाळांची आठवण येत असेल म्हणजे हृदयामध्ये ते आहेत असं समजायचं. आणि कुठेही जरी असलो आपण तरी देवाची आठवण येत असेल पदोपदी, लीळ आठव, वचन आठव, कोई साधू संतांच्या काही कथा वार्ता असतील जुन्या काळातल्या वगैरे, आचरणनिष्ठ वगैरे, स्मरणनिष्ठ, त्या आठव. असं जर का होत असेल, एखाद्या वासनिकाचा देवधर्म आठवतोय आपल्याला, तर समजायचं की आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व जर का तुम्ही ठेवलेलं असेल, दुसऱ्या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये सामावल्या जाणार नाहीत. आणि म्हणून भट्टोबासांना वाटलं की दादोस काय आणि की प्रपंच काय, ते अविधी आहे आणि अनिष्ट आहे. हे आहे म्हणून तर आपण सोडून आलो ना सगळं. मग आता परत तिकडेच जायचं का आपण? तिकडे जायचं नाही. निघालो ना आता तिकडून, तिकडे जायचं नाही. मग कुठे जायचं? स्वामी तर ठेवायला तयार नाहीत, मग कुठे जायचं ना? परमेश्वराने जरी काढून दिलं तरी कुठे जायचं? परमेश्वराकडेच जायचं, परमेश्वराच्या पुराला जायचं. जिला परमेश्वर पुर असं नामना आमच्या स्वामींच्या मुखातनं आपल्याला ऐकायला मिळतं, अशा रिद्धपूरला जायचं. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात, हे तुझं काहीच आहे ना स्फुरलं, म्हणजे हे चांगला विचार केला. स्वामी तिथे प्रसन्न झाले त्यांच्यावर की योग्य विचार तुम्ही केलेला आहे. म्हणजे तुम्हाला देवाच्या सेवेतनं जर का कोणी काढून दिलं तर तुम्ही काय करता? सरळ डिप्रेशनमध्ये निघून जाता. माझी सेवा होती त्यांनी घेऊन टाकली, माझं सेवा होती मी आधीपासून करत होतो. तुम्हाला एखाद्या सेवेतनं जरी काढून टाकलं तरी तुम्ही कुठे पडले पाहिजे? सेवेतच पडले पाहिजे. आता तुम्हाला ह्या तुम्ही जमिनीवर आहात, तुम्हाला कोणी जर का ह्या जमिनीवरून ढकललं तर तुम्ही कुठे ढकलल्या जाता? जमिनीवरच ढकलल्या जाता. म्हणजे जमिनीच्या बाहेर थोडी जातो आपण, पृथ्वीच्या बाहेर जातो का? नाही. तसं तुम्हाला कुठून दैवाराटीतनं या सेवेतनं जरी काढलं तरी तुम्ही सेवेतच गेला पाहिजे. स्वामी त्याचे उठणे बैसणे इथुलेही वाया न वचे. म्हणजे त्या व्यक्तीने इथून जर का ही सेवा बंद केली आणि म्हणून जर का तोंड वळून इकडे केलं तर ते परत सेवेतच जातं. ते काहीही जरी केलं त्या व्यक्तीने तरी तो सेवेतच जातो. ती व्यक्ती जर का बसायचं म्हटलं की बसूया आपण, तर ते विजन होऊन जातं. जो आचरणनिष्ठ व्यक्ती आहे त्याची कुठली क्रिया वाया जात नाही. म्हणजे काय? त्यांनी काहीही केलं तर परमेश्वर लेखी लावतात असा नाही अर्थ त्याचा. ती व्यक्ती काहीही करते ना तरी त्याची विधीच होतो त्याचा. ती व्यक्ती जेव्हा अशी म्हटली सर बसूया आपण, म्हणून ती बसली व्यक्ती की त्याचं विजन होतं. ती जर का व्यक्ती म्हटली की आपण आता थोडंसं पाय मोकळे करूया म्हणून चालायला लागलं तर ते आटन होऊन जातं. या गावावरून त्या गावाला निघून जातो माणूस. भूक लागली आहे म्हणून कोणाकडे काहीतरी मागावं तर ते दीक्षा होऊन जाते ती विधी. म्हणजे काही विधी केला त्याने म्हटलं तर झोपावं थोडंसं, अन्य वार्तेपासून निद्रा सांगितलेलं आहे. वास्तविक ती व्यक्ती अन्य वार्ता करतच नाही, परंतु त्यांनी जरी म्हटलं झोपायचं आहे तरी सुद्धा तो झोपताना ते नामस्मरण करत करतच झोपतात. त्याच्यामुळे तो पण वेळ त्यांचा लेखीच लागतो. भोजन जर का म्हटलं तर भोजन पोटासाठी आहे, भूक लागते आहे, पदार्थ आहेत तर ते पदार्थ खाताना सुद्धा लिळाच आठवते आहे. भटोबासांनी त्या टोळाचं तेल त्या चण्यामध्ये टाकून ते खाल्लं होतं पूर्ण असं, आणि ते कसं त्याची चव लागली असेल काय. किंवा पिडलेला पाणी भात भटोबासांनी खाल्ला खराब झालेला. असं सगळं वृक्षांना भक्तजन मिळून खात होते. स्वामींनी हे सांगितलेलं आहे भोजन करायला, विहित आहे.
त्याच्यानंतर शयनासनी भोजनी, भोजनी परमेश्वर आठवत आठवतच जेवता येत आहे. कुठेतरी आपण जेवत असताना कुठेतरी ती चाकवताच्या भाजीची लीळा आठवते आहे. म्हणजे तुम्ही अशी व्यक्ती भोजन करायला लागले तर तो सुद्धा विधीच असतो. आपण जेव्हा भोजन करतो तेव्हाही त्याचा अविधी होऊ शकतो बरं का. आत्ता भोजन केलेलं आहे, थोड्या लगेच झोप येते, आपल्याला गुंगी येते आहे, म्हणजे हे अविधी आहे. आपण चालायला लागलो की आपल्या पायाखाली एवढे किडामुंगी मरून जातात. आपण कोणाकडे जेवण मागतो म्हणजे आपल्या आवडीचंच मागतो, अनावडीचं नाही. म्हणजे ते आपलं भिक्षा मागणे हे हा प्रकार होत नाही. आणि बसलो आपण, बसल्यानंतर मग आपण वा बरं झालं, पाय दुखत होते पुष्कळ, म्हणजे आपण आपल्या देहाचाच विचार करतो. तेव्हा पण देवाचा विचार तेव्हा करत नाही. ही व्यक्ती जेव्हा बसते तेव्हा सुद्धा देवाचा विचार असतो. का बरं सगळं असं आहे? कारण की त्यांच्या हृदयामध्ये अनंत परमेश्वर सामावलेले असल्यामुळे त्या ठिकाणी आणि कुठल्याही गोष्टी समाविष्टच होत नाही. आणि तो जे काही विधी ते करायला लागतील ते एखाद्याशी अन्यवार्ता म्हणून जरी बोलले तरी ती धर्मवार्ताच होते. कारण की त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी निघतात, अशा काही गोष्टी बोलल्या जातात की पुढचा माणूस आकर्षित होऊन जातो. आमचे आचार्य भिक्षेला जायचे तेव्हा ते भिक्षा असा शब्द म्हटले की रडणारा मुलगा सुद्धा त्यांच्याकडे शांत होऊन बघायचा, शांत व्हायचा तो. असे वेदवंती नागदेव असं त्यांचं हे झालेलं होतं, प्रसिद्धी झालेली होती. म्हणजे ते नुसते भिक्षा असं म्हटलं तरी त्याचा सुद्धा विधी होतो. आमच्या महादाईसा ज्या आहेत त्या त्यांच्या भावाच्या घरी गेल्या आणि सगळं त्याचं ते अन्य देवपूजापट मांडलेलं होतं. तिथे जाऊन त्यांनी काय म्हटलं? श्री चक्रधरा एवढंच म्हटलं. वाया न वचे, उठणे बैसणे काहीच वाया जात नाही. महादाईसाने तिथे जे नाव घेतलं ते स्वतःसाठी घेतलं, ते अपोलोसाठी घेतलंच नव्हतं. स्वतःसाठी घेतलं, पण ते सुद्धा देवाने वाया जाऊ दिलं नाही. अपोलोचं अनुसरण झालं. त्यांनी नुसतं एकदा नाव घेतल्याने अपोलोचं अनुसरण झालं, मळीनत्व निघून गेलं. सगळं ते टाकून ते भटोबासांकडे आले. आज आपण स्वतःच एवढं नाव घेतो तरी आपलं अनुसरण घडत नाही. आणि महादाईसांनी स्वतः नाव घेतलं तर दुसऱ्याचं अनुसरण त्याच्यामध्ये दडलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे यांच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत, परमेश्वर पैकीच्याच फक्त. त्याच्यामुळे त्यांना काहीही तुम्ही परिस्थिती जर का समोर असेल तरी त्यांना ते देवाचंच आठवतं. भोजनाचं असेल तर स्वामींच्या संदर्भातले काही भोजन लीळा त्यांना आठवतात. पाऊस आला तर त्यांना ती चांदोबा स्वामींच्या श्रीमूर्तीवर धरलेला आहे, स्वामी भिजतात, सगळ्यांना भिजवलं वगैरे, अशा काही त्यांना लीळा त्या आठवतात. नदी दिसली की त्यांना ती लीळा आठवते. देवगावची बाई चालत आलेली आहे की आमच्या स्वामींनी नदीतनं पोहायला सांगितलं. म्हणजे ज्याला देव आठवायचा आहे ना त्याला काय असं खाली बसून बैठक करून देव आठवला पाहिजे असा काही नियमच नाही लागत. कारण ती व्यक्ती प्रत्येक वेळी परमेश्वराला कुठल्याही माध्यमातून देवालाच आठवत असते. तर कोणीतरी मला बोललं किंवा आमच्याकडनं ते बसून तर काही ऐकणं होत नाही, रेकॉर्डिंग आम्ही ऐकतो लिळेची. म्हटलं काय हरकत नाही, उभं राहून ऐका. चालतं असं? अहो म्हटलं 24 तास देवाला आठवायला सांगितलं की 24 तास बसून असतो का आपण? जिथे तुम्ही उभे असाल, तुम्ही रस्त्याने चाललेले आहे, चप्पल घालून चाललेले आहात आणि एका लिंबाचं झाड दिसलं तर तुम्हाला कुठली लीळा आठवेल? कुठली आठवेल? निंब माधुर्य, बेलापूर तुम्हाला आठवेल. आंब्याचं झाड दिसलं तर आणव्याची लीळा आठवेल तुम्हाला. जानोपाद्यांची लीळा तुम्हाला आठवेल त्यांच्या संबंधित. असं किंवा श्रीप्रभूंनी आंबे आणायला सांगितले ती लीळा तुम्हाला आठवेल. आता हे तुम्ही रोखू शकता का? तुम्ही सतत लीळा चरित्र जर का तुमच्या मनामध्ये असेल ना, वाचन हे ते ऐकणं, तुम्हाला जे दिसेल सिच्युएशन तिथे लीळा तुम्हाला आठवेल. घोडा दिसला की अरे आमचे स्वामी बसले, गरुड घोडा, लगेच तुम्हाला ते सगळं आठवणार आहे पूर्ण. काही तुम्ही हत्ती दिसला तर काय आठवेल तुम्हाला? लीळाचरित्रामध्ये एका ठिकाणी आलेलं आहे हत्तीचं. हत्तीचा दृष्टांत आहे, हत्तीचा दृष्टांत लगेच आठवेल तुम्हाला. थांबवू शकता का तुम्ही?
कान बघितलं की तुम्ही बघा रे, स्वामींनी बरोबर सांगितलं, कान कसा दिसला तो सुपासारखा वाटलं. तुम्ही पण लगेच बघाल, आपल्याकडे पण घरी सूप आहे. आता नसतं म्हणा घरी सूप सुकांच्या, ते आता वेगळं चायनीज सूप असतं. धान्य हे करायचं पाकडायचं सूप आता बहुतांश घरी नसतं. तर तुम्हाला लगेच ते आठवणार आहे. किंवा मग अजून कुठला आठवेल? अजून काय संदर्भ आलेला आहे? हत्तीचा. हाती गुढरीला निका दिसते, म्हणजे शृंगारलेला हत्ती चांगला दिसतो. अजून कुठे संदर्भ आहे लीळा चरित्रामध्ये हत्तीचा? हत्ती पडला, पटाचा हत्ती तो, म्हणजे ते तुम्हाला आठवू शकतं, हा हत्ती पडू शकतो. तर ते तुम्हाला त्याच्यातनं अजून कुठे आठवू शकतं? एक हस्तीचा गजस्कंदीज आहे, कनकदंडी विजयमान. आता एक हत्तीवर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला दृष्टांत, वचन, लीळा सगळं आठवलं. बघा आता जर का तुम्ही सतत लीळा चरित्रामध्ये असाल, आता माझं तर असं आहे, माझा प्रवासच सत्संगासाठी असतो. तर माझ्या डोक्यामध्ये तेच असतं, आज कुठलं वचन आहे, आज काय लीळा आहे, किंवा मग उद्या काय घ्यायचं आहे. तर काही वाचन करताना, काही घडताना तेच 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 सगळं चालू असतं. मग मला तर थांबवता, माझ्या पायात चप्पल असेल काय, मला नाही थांबवता येत. मानसिक विचार तुम्ही थांबवू शकत नाही. का तुम्ही चप्पल काढून लीळा आठवणार का? बघितल्या बघितल्या लगेच आठवतं. साप बघितला की लगेच तुम्हाला सगळ्या त्या लीळा आठवतील. नाथोबा संदर्भातल्या लीळा ज्या असतील ते लगेच तुम्हाला आठवतील. आमच्या स्वामींच्या अंगावर साप पडले श्रीमूर्तीवर, ते तुम्हाला आठवेल लगेच. म्हणजे तुम्ही हे कुठेही परमेश्वराला आठवू शकता. कसंही तुम्ही परिस्थिती असाल तर आठवा. तुम्ही म्हणाल नाही नाही आता मी नंतर आठवेल, नंतर तुम्ही नाही आठवू शकत देवाला. आत्ताच हीच आहे वेळ. आता तुम्हाला कोणी वाईट बोललं, मग तुम्ही काय म्हणता? ठीक आहे आता घरी जाऊन रडू आपण, असं असतं का? तुम्हाला जिथे बोललं ना तिथेच डोळ्यात पाणी येतं आणि तिथेच रडलं तर तुम्हाला मोकळं वाटेल तुम्हाला. मग तुम्ही म्हटलं ठीक आहे आता घरी गेल्यानंतर हां आता सगळ्या दरवाजा लावून घ्या आणि कोण नाही आहे घरी, हां आता रडा, मग व्यवस्थित बैठक वगैरे करून. असं असतं का कधी काही? तसं नसतं होत. ते मेकअप करून कधी फोटो चांगला येत नसतो. तो एक स्वाभाविक जो असतो ना, तो काढला फोटो तरच तो चांगला येतो. स्वाभाविक जर का तुम्ही एखादी गोष्ट स्वयंपाक केला सहज एकदम तर तो चांगला होतो. स्वाभाविक एकदा तुम्ही काय सजावट केली तर ती चांगली होते. पण तुम्ही ठरवून एखादी गोष्ट केली तर ती चांगलीच होते असं नाही. म्हणून तुम्हाला स्वाभाविक देव आठवता आला पाहिजे. तुम्ही ठरवून तर देव आठवताच आहे, 3 ते 6 तर देव आठवायचाच आहे, ठरवूनच आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे काही तास आहे त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे देव आठवल्या गेला पाहिजे. मग तुम्ही जर का स्वयंपाक करत आहात आणि स्वयंपाक करताना जर का तुम्हाला वेगवेगळं आठवत असेल, संध्याकाळी काय बनवायचं, हे काय करायचं, ते काय करायचं, तर मग त्याच्यापेक्षा जर का तुम्ही रेकॉर्डिंग लावून दिलेली असेल आणि लीळा ऐकत ऐकत जर का तुम्ही, किंवा तुमचं वचन पाठांतर आहेत, त्या वचनांचं तुम्ही उजळणी करत करत, पूर्वी म्हटलं पंचनाम म्हटलं, अन्यव्यावृत्ती म्हटलं, असं करत करत स्वयंपाक बनवत असाल ते सुद्धा चांगलं आहे. वाईट असं काही नाही, कारण की तिथे अनंत सामावणार आहेत. आता तिथे आणि काही न सामावे. मग तुम्हाला भाजी बनवताना लक्षात येईल हे लसूण आणि कढीपत्ता टाकलाच नाही, किंवा हे आमकं टाकायचं ते टाकलंच नाही का? कारण तुम्ही ते वचन आणि लीळा आठवण्याच्या याच्यामध्ये तुम्ही त्या भाजीमध्ये काही गोष्टी टाकल्याच नाही ज्याच्यामुळे चव येणार आहे. परंतु तुमच्या हे लक्षात येईल खाताना की खाताना ती भाजी चविष्ट झालेली आहे. एखादी त्या घरातल्या लोकांना दिलं तर ते म्हणू शकतात तुम्हाला की भाजी छान झाली बरं का. तुम्ही म्हणा अरे हे तर टाकायचंच राहिलं तरी भाजी चांगली का झाली? कारण की त्या ठिकाणी तुम्ही देवाला आठवत आठवत त्या ठिकाणी जे चवेचा जो काही भाग आहे, चवीचा जो काही भाग आहे ना, त्या ठिकाणी परमेश्वराने आपलं अस्तित्व त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. परमेश्वर आठवण जी आहे ती ती त्या ठिकाणी चव म्हणून उपस्थित झालेली. याच्यासाठी आपल्याकडे लीळा आहे. ती जी काही भाजी बनवली स्वामींनी स्वतः, कसली बनवली? हां, तांदूळाची भाजी. कसली? स्वामींनी कसली भाजी बनवली? स्वतः स्वामींनी स्वतः भाजी बनवली.
साकवताची भाजी बनवली स्वामींनी. तांदुळाची भाजी नाथोबासांना काढायला सांगितली, नाथोबासा आणि बाईसांनी बनवली ती. स्वामींनी स्वतः भाजी बनवली ही. त्याच्यामध्ये ते हिंग टाकलेलं आहे वगैरे वगैरे जे काय असेल. ती भाजी बनवताना बघा कुठल्याही प्रकारचा मसाला वाटला गेलेला नाही, ना शेंगदाणाचा, ना खोबऱ्याचा, ना कुठला एव्हरेस्ट मसाला आहे त्याच्यामध्ये, काहीच नाही. त्याची भाजीची प्रोसिजर तुम्ही एकदा वाचा. ती रेसिपी आमच्या लीळाचरित्रामध्ये सगळ्यात पहिली रेसिपी जी आलेली आहे जेवण, ती ते लीळाचरित्रामध्ये आलेली आहे. आणि ती जी बनवलेली भाजी तशी घरी बनवून बघा तुम्ही. ती चव येणार नाही कदाचित, परंतु तशी बनवून बघा. आणि ते खाली उतरता उतरता स्वामींनी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं. तेल नंतर टाकलं, आपण तेल आधी टाकत असतो. हा एक फरक आहे समजा. तर त्या ठिकाणी ती स्वामींनी जी भाजी बनवलेली ती एकदम बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. काही त्याच्यात टाकलेलं नाही आहे जास्त, परंतु ते लीळाचरित्रामध्ये शेवटी असं आलेलं आहे की त्या भाजीची चव फक्त तेच लोक जाणू शकतात ज्यांनी ती भाजी खाल्ली आहे. म्हणजे हे आपल्याला जळवण्याचं वाक्य आहे की नाही, आहे की नाही. आपल्याला त्या भाजीची चवच फक्त ऐकूनच, जर का आपण त्याच्या आधी काही चांगले कामं केली असती तर आपला नंबर ती भाजी खाण्यामध्ये लागला असता, परंतु आपण तिकडे नव्हतो त्यावेळेला. आता हे काय झालं की त्या ठिकाणी स्वतः स्वामींची कृपादृष्टी आहे, मनोधर्म आहे, मग ती भाजीची चव जी आहे ती तशीच होणार. आणि त्या भाजीची चव फक्त तेच लोक जाणू शकतात ज्यांनी खाल्ली. ज्यांनी नाही खाल्ली ते नाही जाणू शकत. तसं आहे की जर का तुम्ही देवाला आठवत आठवत अनंत परमेश्वराला आपल्या हृदयात सामावून जर का तुम्ही एखादं कार्य करत असाल तर ते कार्य इतक्या व्यवस्थितपणे होणार, किंवा त्या कार्याची जे आहे, जे कोणी पण तुम्ही सिंपल जरी केलं असेल एकदम, तरी पण बघणाऱ्याला ते असं वाटेल खूप छान तुम्ही बनवलं बरं काय, छान केलं बरं काय. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या त्या क्रियेला रूप येऊन जातं. पदार्थ तुम्ही जेवणामध्ये खूप पदार्थ ठेवले ताट भरून, काही अर्थ नाही. नुसती भाजी आणि भाकरी जरी ठेवली, परंतु ती बनवताना मनापासून बनवली असेल तर त्याला सुद्धा चव आहे. तुम्ही मीठ भाकरी जरी ठेवली, म्हणजे मीठ भाकरी सुद्धा म्हणजे भाकरीला तेल लावतात आणि त्याच्यात मीठ टाकून ते खातात, ते सुद्धा चांगलं लागतं. ते जर का आवडीने दिल्या गेलेलं असेल तर ते सुद्धा त्याची चव पंचपक्वानांपेक्षा पण वेगळी आहे. तसं तुम्ही परमेश्वराला आठवताना एखादी जर का जेव्हा तुम्ही क्रिया करता ती एकदम साधी असते आणि सोपी असते, परंतु त्या क्रियेचं रूपच काहीतरी वेगळं असतं. मी तुम्हाला मागेही सांगितलेलं, संवत्सरला एक साधा बाईजी म्हणून एक होत्या, म्हाताऱ्या बाई होत्या. त्या वर्षाकाठची जी काही दक्षिणा त्यांची यायची त्याचं ती पंगत करायचे आणि ताटामध्ये फक्त एक डाळ, साधी डाळ बरं का, फोडणीची वगैरे अशी पण नाही, चपाती आणि भात आणि मीठ, बस एवढेच पदार्थ. पण त्या दिवशी आम्ही पोटभर जेवायचो. काय माहिती नाही, रोजचे पंचपक्वान्न असतील, हे असतील ते असतील, परंतु आजचं जे जेवण असायचं साधाबाईची पंगत ती एकदम वेगळीच असायची. त्या दिवशी आम्ही पोटभर जेवायचो. म्हणजे हे काय आहे, ती जी व्यक्ती कोण करत असेल क्रिया, त्या साधाबाई, ते काय म्हणत असतील, सगळ्यांच्या तर चांगल्या पंक्ती होतात, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण देवा तुम्ही हे स्वीकारा म्हणून जे काही विनंती तळमळपूर्वक ती क्रिया होत असेल तर ती क्रिया कशी होणार. तुम्ही साधं नुसतं भाजीचं नुसतं पाणी जरी वाढलं तरी त्याला सुद्धा चव असणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, देव आठवत आठवत विधी करण्याचे फायदे आहेत. सगळ्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव आठवल्या गेला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी अनिक न सामाये, त्या ठिकाणी इतर कुठल्या गोष्टी ज्या राजस तामस गोष्टी असतात त्या तिकडे आठवत नाहीत किंवा त्या समाविष्ट होत नाहीत. त्याच्यामुळे ते अन्न जे आहे ते अन्न सुद्धा कसं बनतं, एकदम सात्विक बनतं. ते अन्नामध्ये सुद्धा एक पावित्र्य असतं. आणि त्याच्यामुळे जसं एक आमच्याकडे एक लहान मुलगा यायचा, तो त्याचा जन्मच गोकुळाष्टमीला झालेला असं. आणि मग त्याच्यामुळे आता त्याला असं आहे की तो मंदिराचं, लहानपणापासून मंदिरात राहायचा, मंदिराचंच खाणं पिणं हे तर चालायचं. त्याच्यामुळे त्याला असं की त्याला नॉनव्हेज जरी त्याला असं खाऊ घातलं त्यांच्या नातलगांनी, ह्याला माहितीच नाही मी नॉनव्हेज खातोय, तर त्याला नॉनव्हेज खाल्ल्या लगेच उलटी होऊन जायची.
अंड्याचं काही खाऊ घातलं लगेच त्याला उलटे, त्याला माहिती सुद्धा नाही मी नॉनव्हेज खाल्लंय, त्याची तब्येत बिघडायची वगैरे असं. म्हणजे तुम्ही पवित्र अन्न जर का तुम्ही खाल्लेलं आहे, भिक्षान्न जर का तुम्ही खाल्लेलं आहे, तुमची प्रकृतीच अशी तयार होते. तुम्हाला आश्रमात गेल्यानंतर का तुम्हाला सकाळची जाग येते, घरी का नाही येत? तिकडेच का येते जाग? तिकडे का तुम्ही एकदम स्वस्थ असता? कारण की त्या ठिकाणी ते अन्न तसं आहे, तिकडचं ते वातावरण तसं आहे, तिकडे सगळं देव आठवणारे आहेत. त्याच्यामुळे त्या देव आठवणाऱ्यांमध्ये तुम्ही गेले की तुम्हाला पण आपोआप देव आठवायला लागतो. तिथे देवपूजा झाली की कोणतरी गाठी करत असतं, मग तुम्ही आता बोलत बसणार का त्यांच्याशी? बोलत बसणार? गाठी करणाऱ्या व्यक्तीशी कधी बोलू नये, म्हणजे तेवढ्यापुरतं बोलू नये बरं का. तुम्ही म्हणाल की गाठी करणाऱ्या व्यक्तीशी बोलायचंच नाही, असं नाही. परंतु तो ज्या वेळेलाच ती व्यक्ती गाठी करते त्यावेळेस आपण त्यांच्याशी बोलू नये, याच्यामुळे त्याचं नुकसान आणि आपलं मोठं नुकसान आहे बरं. परमेश्वराला खंती येत असते. एखादा मुलगा अभ्यास करतो आहे आणि जर का दुसरा मुलगा येऊन त्याच्याशी बोलायला लागला तर त्याची आई वैतागते नाही? तर माझा मुलगा अभ्यास करतो ना, हा येऊन मध्येच बडबड करतोय, हाकलून देतो ती त्याला. त्याला राग कोणावर असतो नाही, स्वतःच्या मुलावर नसतो, दुसऱ्या मुलावर असतो आईचा. तसं जो बडबड करतो त्याच्यावर राग असतो, तर स्मरण करतो त्याचा तर दोषच आहे की हा तर बिचारा बसलाय तर ही व्यक्ती मध्येच बोलते. म्हणून अशा वेळेस तुम्ही जो व्यक्ती विधी करतोय त्यांच्या विधीमध्ये तुम्ही अडथळा ठरू नका. म्हणजे तुम्ही आश्रमात गेलात, एखादा व्यक्ती सेवा दास्य करत असेल, तुम्ही लगेच त्यांच्यासोबत तुम्ही बसून राहाल का तिथे? अरे हे बाबा करतात आपणही थोडंसं हातभार लावू. तुम्ही म्हणाल की ते गाठी करतात आपणही गाठी करू. ते काहीतरी पोथीमध्ये चाललेत, आपणही जाऊ पोथी, कळत काही नाही पण जाऊन बसू पोथीमध्ये. म्हणजे हे अनेक न सामाय, त्यांच्यामध्ये अनेक नाही सामावलं आहे, त्यांच्यामध्ये अनंत सामावलं आहे. आणि त्यांच्यासोबत तुम्ही राहिलात तर तुम्ही सुद्धा तसंच राहणार. जीव जसा संकट ऐवजी त्याचा ठाके. म्हणून अन्यवार्ता करणाऱ्यांच्या सोबत राहू नका, किंवा त्याच्यासोबत राहून त्याला सुद्धा धर्मवार्ता करायला शिकवा. त्यांनी अन्यवार्ता केली की आपण धर्मवार्ता करायची, असं चालू ठेवायचं. त्याला जर का तुम्ही नाही आवडले तर तो तुमच्याशी बोलणं बंद करेल, किंवा त्याला जर का सवय लागली धर्मवार्तेची तर तुम्हाला एक हे मिळेल, जाळी मिळेल धर्मवार्ता करण्यासाठी. आणि मग त्याच्या मनामध्ये अनेक सामावलेलं आहे आणि आपल्या मनामध्ये अनंत सामावलेला आहे. तर असं होत असतं की अनंत सामावलेला व्यक्ती आणि अनेक सामावलेला व्यक्ती असे दोघं समोर आले की दोघंही आपलं गुण दाखवतात. धर्म हा जो अनंत सामावलेला जो व्यक्ती आहे ज्याच्या हृदयामध्ये, तो धर्मवार्ता त्या ठिकाणी करेल. आणि अनेक सामावलेला जो व्यक्ती आहे तिकडे तो अन्यवार्ता असं करेल. मग याच्यामध्ये कोण जिंकतं? बहुतांशी वेळा अनेक सामावलेला माणूस जिंकतो बरं का. कारण की तो अन्यवार्ता करायला लागला की बाकीचे पण मग हळूहळू अन्यवार्तेमध्ये लागून जातात आणि मग होते अन्यवार्ता. पण तिथे आपल्याला दक्ष राहायचं आहे. अनेक सामावलेला व्यक्ती जर का आपल्या समोर आला तर त्याच्यासोबत अन्यवार्तेमध्ये आपण लागायचं नाही. तिथे आपण धर्मवार्ता जरी नाही करू शकलं तरी आपण अन्यवार्तेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आणि आपण आपला देव आठवत राहायचा. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की अनंत सामाय तेत अनेकू न सामाय. अनंत परमेश्वर सामावलेल्या सगळे अनेक कुठल्याही गोष्टी सामावत नाहीत. म्हणून वंदे दिवस जाऊ देऊ नका. एक जरी दिवस वंदे जाऊ दिला की तिथे काय होईल ना, अनेकू सामाय, म्हणजे अनेक जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी सामावला जाईल. थोडासा स्पेस दिला ना, तुम्ही थोडं अंतर दिलं. बघा कधी कधी असं असतं की तुम्ही एखादं काम तुमचं चालू होतं, मग ते अडचण लावण्याचं असो की काही असो, याच्यामध्ये तुम्ही ते काम सलग जर का केलं तर ते काम पूर्ण होऊन जातं. पण तुम्ही म्हटले की थोडं थांबू, आता जेवूया आणि मग करूया, जेवल्यानंतर मग ते काम होत नाही, थांबलं ते काम. बिना जेवते एकदा लिंक लागली तुमची. तसंच आहे की जर का तुम्ही म्हटले की थोडासा थांबूया आपण, असं जर का म्हटलं तर मग तिथे अनेक सामाय ही परिस्थिती जर का निर्माण झाली तर काय होईल? मग ते अनंत न सामाय, मग परत तिथे परमेश्वर सामावणं हे मुश्किल होऊन जातं. परमेश्वर स्वतः येत नाही अशातला भाग नाही, ते सामावू शकतात परंतु आपणच आपली तयारी तशी नसते. आपण म्हणतो आता थोड्या वेळाने बघू, आता थोड्या वेळाने हे करू. आता जर का आपण पोथीला बसलेलो 1 तास 1.5 तास आणि मग आता पोथी संपली की आपण काय करतो? थोडेसे रिलॅक्स होता रे, पोथी संपली,
थोडं इकडे हे बोल ते बोल ते बोल ते बोल. आत्ता असं होईल का की पोथी संपल्या लगेच आपण जे बोलू ते धर्मवार्ताच बोलणार? घरी पोचेपर्यंत धर्मवार्ता, घरी पोचल्यानंतर पण धर्मवार्ता होईल का असं? की म्हणतात नाही आता 1 तास ऐकलीन पोथी, आता थोडंसं मोबाईलमध्ये बघू कोणाचे मेसेज आले काय आले, म्हणजे हाच भाग चालू राहणार आहे. अनिक सामाय तेच अनंत ना सामाय, का म्हणून नका अनंतू तो अनंतू, की अनंत परमेश्वर म्हणजे अनंत आहेत, त्यांना सामावून आपल्या हृदयामध्ये घेणं किंवा त्यांना स्वामींनी सांगितलेलं आहे, अंतर्गाम्य करायला सांगितलेलं आहे. ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रयास करावे लागतील आणि एकदा जर का तो परमेश्वर सामावला तर परत त्यांना तिकडून घालवण्याचं जे काही हे आहे अन्यथा क्रिया जी आहे ती आपल्याकडनं होता कामा नये. या संदर्भातली 28 क्रमांक उत्तरार्ध लाहीवटा प्रश्ने बिढार निक्षेदू लिळा आपण बघणार आहोत. लाहीवटी गोसाव्या ते पुसिले. लाहीवट्ट नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी स्वामींना एकदा विचारलं की जीजी मज गोसावी काही निरूपावे, स्वामींनी मला काहीतरी निरूपण करावं असं त्यांनी हे केलं. स्वामी म्हणतात आहे ते विसरा. स्वामी असे ते विसरा, हे तुमच्या हृदयामध्ये आधी जे काय आहे ते आधी विसरावं लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर का टेन्शन घेऊन आलात, चिंता घेऊन आलात आणि म्हणाले की मला चिंतन करायचं आहे, आम्ही काय सांगू तुम्हाला, आधी थोडंसं डोक्यातलं विचार घालवा आधी, तर मग तुम्ही नवीन जी गोष्ट तुम्हाला दिल्या जाते किंवा करायला सांगितलं ते तुम्ही कराल. ते स्वामींनी सांगितलं असे ते विसरा. आता हे जे काय बोलत असतील हे एक सर्वसाधारण जे गांभीर्याने काही स्वामींना त्यांनी म्हटलं नसेल तर किंवा आवडीपूर्वक म्हटलेलं नसेल, एक म्हणायचं म्हणून म्हटलेलं असेल. आता खूपसे लोक आम्हाला काय काय प्रश्न करत असतात, तर त्याच्यामध्ये असं पण असतं काही लोक फक्त दाखवण्यासाठी की आम्हालाही प्रश्न येतात, असं याचा अर्थ असं नाही बरं का की तुम्ही म्हटले की आता प्रश्नच करायचे नाही आपण, असं नाही. प्रश्न करा तुम्ही, तुम्हाला प्रश्न येतात, करता येतात, हे दाखवण्यासाठी का होईना तुम्ही प्रश्न करा. आणि तुमचं जरी हे असेल तरी पण त्याचा दुसऱ्याचा त्याच्यामध्ये फायदा असतो. तुमचा जो प्रश्न आहे तो इतरांचाही प्रश्न असू शकतो, त्यालाही त्याचं उत्तर भेटू शकतं त्याच्यातनं. तर याच्यामध्ये काही लोक अशा पद्धतीचे सुद्धा असतात की जे प्रश्न विचारतात, उत्तरही मिळवतात, परंतु ते जीवनामध्ये काही ते उपयोगी आणत नाही किंवा ते आचरणामध्ये आणत नाही. खूप लोक विचारतात बाबा स्मरण कसं केलं पाहिजे, किती वाजता केलं पाहिजे, 3 ते 6 केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय नाम आठवलं पाहिजे, लिहा, हे सगळं सांगितलं जातं. हो केलं पाहिजे. मग त्यांना 8 दिवसांनी काय चालू केलं का ना, कुठे जमतं आम्हाला, सकाळी उठणंच होत नाही आणि पाणी येतं ना त्या टायमाला वगैरे वगैरे. पाण्यासाठी लोक उठतात बरं का, पण देव आपल्याला पाहतायत ते पाहण्यासाठी कोणी उठत नाही. पण पाणी जर का येत असेल कोणाच्या तरी किती सकाळी 3ला पाणी येतं, ते सकाळी 3ला उठतात, म्हटलं तो पाणी सोडणारा उपदेशी असेल नक्कीच. तो सकाळी स्मरणाला उठतं तेव्हा पाणी सोडत असेल. पण पाणी भरायला आपण उठणार आहोत, पण देव आठवायला उठू का? नाही उठणार. तर कधी कधी आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहिती होतं, उपाय सुद्धा माहिती होतं, पण आपण ते उपयोगामध्ये ते आणत नाही. अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व असेल, म्हणून स्वामींनी पण त्यांना काय म्हटलं, असे ते विसरा, आहे ते आधी विसरून दाखवा आम्हाला. जी असे ते नाका. ते म्हणतात जी असे नाका, असू देत ना, ते पण असू देत, हे पण असू देत. म्हणजे त्यांना काय आहे, ते मुळातलं जे आहे ते काढायचं नाहीये, हे पण जे घ्यायचं ते वरवडे घ्यायचं आहे नुसतं. स्वामी म्हणतात अंगा बिढारावरी काही बिढार असे, एका बिढारावर दुसरं बिढार असू शकतं का? एका ताटात आधीच एक जेवण वाढलेलं आहे, त्याच्यात दुसरं जेवण वाढता येईल का? नाही. समजा ठिकाणी एखादा व्यक्ती बसलाय, त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती त्याच ठिकाणी बसू शकतो का? नाही. याला उठावं लागेल पहिल्याला. लाईवटी म्हटले का नसेजी. स्वामींना ते विचारतात का बरं एका बिढारावर दुसरं बिढार का नाही? म्हणजे एका साधनावर दुसरं साधन देता येत नाही. एक जर का तुम्हाला समजा अन्य साधन तुमच्याकडे आहे, अन्य विद्या आहेत देवतांच्या,
तिथे ब्रह्मविद्या देता येत नाही. मग ही अन्य विद्या आधी निघून जावी लागते, मग ब्रह्मविद्या होईल. आता हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं तर समजेल. आता तुमच्याकडे महानुभाव पंथ आहे, म्हणजे महानुभाव पंथाचे सिद्धांत तुमच्या डोक्यामध्ये आहेत. आता तुम्हाला कोणी अन्य व्यक्तीचा प्रसाद आणून दिला अन्य व्यक्तीने, तर तुम्ही खाल का? अन्य व्यक्तीने सांगितलं गणपतीच खरा परमेश्वर आहे असं म्हटलं, तुम्हाला पटेल का ते? नाही, कारण ब्रह्मविद्येचं बिढार आहे तुमच्यामध्ये. आता आता अनेक कुठलं जर का बिढार कोणी आणून बसवायचं म्हटलं तरी ते बसणार नाही. स्वामी म्हणतात, हांगा कवणी एके म्हातारियेचे बिढार असे, तेथे नित्य मंतरायाचे बिढार ये, परतयाही ती येते निणू नये ना ते व्यवस्था नव्हे. म्हणजे एखाद्या जागेमध्ये एखाद्या म्हातारीचं बिडार म्हणजे झोपडी बांधलेली आहे, ती मुळातच आहे, ती आधीपासून आहे, चालत आलेली आहे, आणि त्या जागेवर तिचं बिढार आहे, आता तिचा हक्क आहे. आणि मग त्या ठिकाणी जर का एखाद्या नित्यमंत रायाचे, म्हणजे नित्यमंत म्हणजे नीतिमंत राजा एखादा असेल, नीतिमंतच घेतला बरं का स्वामींनी पण, तो एखादा अनितीवाला जर का राजा असेल तर तो काय करेल? म्हातारीचं झोपडं काय एखाद्या श्रीमंत माणसाचा बंगला पण काढून टाकेल तो तिकडून. त्याला स्वतःच हे पाहिजे. आजकालच्या बिल्डर याच्यामध्ये हेच चालू आहे ना, लोकांचे घराच्या घरं हे केल्या जात आहेत. म्हणजे या ठिकाणी स्वामींनी घेतलं, नीतिमंत राजा जर का असेल तर काय करेल तो? त्याचं जर का बिढार म्हणजे त्याचं सैन्य तिकडे आलं, त्याचं जर का त्या ठिकाणी काही कटक त्याचं जर का त्या ठिकाणी हे आलं, दरबार तिथे त्याचा काही राहण्याचा जर का योग आला, परत तयाही ती येते निणू नाहीये. म्हणजे राजा, तिला काही त्रास देण्याचा अधिकार राजाला नाही आहे. तो राजा जरी असला तरी तो त्या म्हातारीला अजिबात त्रास देऊ शकत नाही, तिचं झोपडं तिकडून काढू शकत नाही, कारण की तो नीतिमंत राजा आहे. ना ते व्यवस्था नव्हे. का बरं? ना ती व्यवस्था नाही आहे. करू शकतो तो राजा, पण त्याला काय म्हणावं? अव्यवस्था. व्यवस्था नाही. नियमामध्ये, अधिकृत नियमामध्ये असंच आहे की कुणी कोणाला त्रास देऊ नाहीये. म्हणजे एखाद्याचा जर का हक्क असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्याने आपला हक्क दाखवू नये. तेव्हा आबाईसी म्हणितले ते कैसे जी. म्हणजे आबाईसांनी विचारलं, आता यांनी जो प्रश्न विचारला त्यावर स्वामींनी एक उदाहरण दिलं, आणि आबाईसांनी जेव्हा प्रश्न विचारला त्याचं तात्विक जेव्हा त्यांनी उत्तर विचारलं, तेव्हा स्वामींनी मग वचन म्हटलेलं आहे की अनंत सामायतेत अनेक न साम्य. म्हणजे कसं, अनंत परमेश्वराचं बिढार असेल तर तिथे अनेक जीवदेवता प्रपंचाचं कुठलंही साधन त्या ठिकाणी प्रभावणार नाही. आणि जर का अनेक जीवदेवता प्रपंचाचं साधन असेल तर त्या ठिकाणी परमेश्वराचं बिढार जे आहे त्या ठिकाणी ठेवता येणार नाही. जसं भटोबास होते, भटोबासांना जरी किती काही सांगितलं असतं तरी त्यांच्याकडे अनेक न साम आहे, परंतु दादोस होते त्यांच्याकडे अनेक सामावलेलं होतं, ते तर अनंत न साम आहे. म्हणजे दादोसांना स्वामींनी सांगितलं, सारंग पंडितांना सांगितलं, गणपत आपल्यांना सांगितलं की अनुसरण घ्या, अनुसरा अनुसरा, परंतु अनंत न साम आहे, कारण की त्यांच्याकडे अनेक सगळं जीवदेवता प्रपंचापैकीचं सामावलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य या प्रकरणासंदर्भातलं 33 क्रमांकाचं वचन आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 28 क्रमांकाची लाई भटा प्रश्ने बिढार निक्षेदू ही लीळा या ठिकाणी आपण श्रवणाने चिंतन केलेली आहे. दंडवत हो.